नमस्कार, मी स्वाती. ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर आपण अपडेट्स पाहूया. ऐतिहासिक आपुहाती चौकात लहुजी वस्ताद साळवेंचाच पुतळा उभारणार सकल मातंग समाजाचा एल्गार. अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक आपुहाती चौकात लावलेल्या आश्वावर आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचाच अश्वारूढ पुतळा उभारला पाहिजे अशी आक्रमक मागणी सकल मातंग समाजाचे समन्वयक भगवान जगताप यांनी केली आहे. अनेक दिवसांच्या मागणीनंतरही मनपा प्रशासन याकडे हेतू परस्पर दुर्लक्ष करत असल्यामुळे प्रशासकीय मुजोरीविरोधात सकल मातंग समाज आणि समस्त नगरकरांनी आता थेट एल्गार आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाची पुढील रणनीती आखण्यासाठी 16 जून 2026 रोजी सिद्धार्थनगर येथे ज्येष्ठ नेते सुनील भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर बैठक पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे व साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बैठकीत प्रशासनाचे वाबाडे काढणारे मुद्दे की रस्ता दुरुस्तीचे कारण करून शहरातील ऐतिहासिक आपुहाती हटवला आणि नगरकरांना घोडा लावण्याची खंत संदीप सकट यांनी प्रास्ताविकात मांडली, तर महापालिकेला जाहिरातीच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून देणारा हा चौक एका रात्रीत खासगी संस्थेच्या घशात घालण्यात आला. यात मनपाच्या उत्पन्नाचे प्रचंड नुकसान झाले आहे व दलित वस्ती निधीचा गैरवापर आणि फसवणूक करत लाल टाकी, सिद्धार्थनगर, सारडा कॉलेज आणि नीलक्रांती चौक, सर्जेपुरा या दलित बहुल भागांसाठी असलेल्या दलित वस्ती सुधार योजनेचा कोट्यावधी रुपयांचा निधी वापरण्यात आला. मात्र सुशोभीकरणाच्या नावाखाली खासगी संस्थेला एकाच दिवसात सर्व परवानग्या देऊन दलित समाजाला अंधारात ठेवण्याचे पाप प्रशासनाने केले. या फसवणुकीविरोधात समाजाने आता एकत्र यावे असे आवाहन श्याम वैराळे यांनी केले. स्थानिक नगरसेवकांना येत्या महासभेत त्या खासगी संस्थेचा ठेका तातडीने रद्द करावा आणि त्याच ठिकाणी आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळा उभारण्याचा ठराव करून तो मंजूर करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी नगरसेवकांवर देण्यात आली असून ही प्रशासकीय लढाई सर्व नगरसेवक एकत्रितपणे लढतील असे आश्वासन उपस्थित लोकप्रतिनिधींनी दिले. या बैठकीस प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक मोहित पंजाबी, नगरसेवक प्रतिनिधी जय भोसले, जितू गंभीर आणि सोमनाथ जाधव उपस्थित होते. तसेच मार्गदर्शक प्राचार्य संजय लोखंडे, प्राचार्य विशाल पाचारणे, रणजित वैरागर, लक्ष्मण शिंदे, राहुल शेकटकर, जालिंदर शेलार, संतोष ठोकळ, संदीप पठारे, विजय वडागळे, गणेश शिंदे, दिनेश वैराळ, अश्विन सोनवणे, सागर अडागळे, बंटी भोसले, राजू भिसे, विठ्ठल उमाप, सुनील वैराळ आणि मातंग समाजातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार प्राचार्य विशाल पाचारणे यांनी मानले. अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सबनसह निवेदिका स्वाती राऊत, ॲक्टिव्ह मराठी न्यूज, अहिल्यानगर. जनरल बोर्ड मध्ये मागणी मांडून व त्याच्या पूर्ण मागणीसाठी व ते पूर्ण बसवण्याच्या पर्यंत ती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही सभागृहात आवाज उठवू व जनतेचे प्रश्न वेळोवेळी मांडण्याचे काम येत्या काळामध्ये नक्कीच करू. आमचे मार्गदर्शक आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, शहराचे लाडके हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया जगताप साहेब व माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या हे सर्वजण हे शाहू फुले आंबेडकर आणि आद्य क्रांतीवीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या विचारावर चालणारे लोक आहेत. आम्ही जेव्हा त्यांना मागणी करू तेव्हा ही 100% ही मागणी ते पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास आहे. या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आज हा मीटिंग साठी आम्हाला 4 नगरसेवकांना बोलवलं होतं. त्यासाठी आम्ही पूर्ण त्यांना ताकदीने पूर्ण सपोर्ट देणार आहे आणि येत्या जनरल बोर्ड मीटिंग मध्ये त्यांचे जे मुद्दे आहेत त्याला पूर्ण पाठिंबा देऊन आणि ते लवकरात लवकर लहुजी वस्तादांचा पुतळा ते चौकामध्ये लावून घेणार असं त्यांची कायदेशीर पूर्ण करून घेऊ. ब्युरो रिपोर्ट, ॲक्टिव्ह मराठी न्यूज.